अयोध्येत मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या जनसमुदाय पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्या शहरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. पीएम योगी सातत्याने संपूर्ण तयारीचा आढावा घेत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी काशी विश्वनाथ आणि वैष्णवदेवी मंदिराच्या प्रमुखांसोबत सुमारे 4000 संतांना आमंत्रण दिलं गेलं आहे. सध्या राहिलेली आणि तयारीची कामं पूर्ण करण्यासाठी 4000 पेक्षा जास्त लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतायत. या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 3 मूर्ती तयार करण्यात आल्या. त्या 3 मूर्तीपैकी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सदस्य लवकरच एका मूर्तीची निवड करतील. पण या सोहळ्याला कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहे, प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काय असेल, गाभाऱ्यात कोण असेल, तुम्ही अयोध्येला जाऊ शकता का, तिथली सिक्युरिटी कशी असेल, अशा 10 महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी. सगळ्यात पहिला मुद्दा, अभिषेक सोहळ्याचा प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. मात्र सर्व विधी 16 जानेवारी पासून सुरू होणार आहे. 15 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर सर्व विधी सुरू होतील. 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची म्हणजे भगवान श्रीरामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती स्थापन केली जाईल. प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी अनुष्ठान आणि पूजा ही 1 आठवडा आधी सुरू होईल. गणेश शास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित हे 2 मुख्य पुजारी इथे उपस्थित असणार आहेत. 16 जानेवारी पासून मूर्ती स्थापन करण्याचे सर्व विधी सुरू होतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा पहिलाच कार्यक्रम असेल. रामलल्ला अयोध्या शहराच्या दौऱ्यावर जाणार आहे. 17 जानेवारीला रामलल्लाची मूर्ती नगर प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर काढण्यात येईल. त्यानंतर 18 जानेवारी पासून प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू होईल. 19 जानेवारीला राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येईल. 20 जानेवारीला शरयू नदीच्या पाण्याने गर्भगृह स्वच्छ धुवून संपूर्ण वास्तूची पूजा केली जाईल. 21 जानेवारीला रामलल्ला 125 तीर्थक्षेत्रातील पाण्याने आंघोळ घालण्यात येईल. शेवटी 22 जानेवारीला मध्य आणि मृगा राशीच्या नक्षत्रात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार असतील. आपण बघू की या समारंभासाठी कोण कोण उपस्थित असणार आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी माननीय पंतप्रधान मोदींसोबत अजून 5 लोक गर्भगृहात उपस्थित असतील. त्यात पीएम मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित असतील. त्याशिवाय संघ प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्य आचार्य गर्भगृहात उपस्थित असतील. सर्वात आधी पीएम मोदी भगवान रामलल्लांचा चेहरा आरशात दाखवतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यान पडदा बंद राहील. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि आचार्यांच्या 3 पथकाची निर्मिती. मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा दरम्यान पूजा कार्यक्रमासाठी आचार्यांच्या 3 टीम तयार केल्या. पहिल्या संघाचे नेतृत्व स्वामी गोविंददेव गिरी करतील. दुसऱ्या संघाचे नेतृत्व कांची कामोटी पीठाचे शंकराचार्य विजेंद्र सरस्वती करतील आणि तिसऱ्या संघात काशीतले 21 विद्वान असतील. अभिषेकासाठी असलेली 84 सेकंदाची शुभ वेळ. रामलल्लाच्या अभिषेकासाठी 84 सेकंदाची शुभ वेळ निश्चित करण्यात आली. 22 जानेवारीला अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदाचा छोटासा शुभ मुहूर्त यावेळी असणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. काशीचे ज्योतिषी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढला. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12:29 8 सेकंदापासून सुरू होईल आणि 12:30 नंतर 32 सेकंदापर्यंत हा चालू राहील. प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पूर्ण होईपर्यंत रामलल्ला यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल. प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर ही पट्टी काढली जाईल. या सोहळ्यासाठी अयोध्येत 7000 पाहुणे येणार. राम जन्मभूमी ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी 7000 पाहुण्यांना आमंत्रित केलं. त्यामध्ये 3000 व्हीव्हीआयपी आणि 4000 संतांचा समावेश असणार आहे. सोहळ्यासाठी विविध पक्षातील राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, पुजारी आणि इतर धर्मगुरू सोबतच समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकारण्यांना आमंत्रित करण्यात आलं. याशिवाय क्रिकेट क्षेत्रातून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांना देखील आमंत्रण पाठवलं गेलं. त्याचबरोबर अमिताभ बच्चन, कंगना रानवत, अरुण गोविल, दीपिका चिखलिया यांची नावे समोर येत आहेत. तसेच रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांना बिझनेस क्षेत्रातून आमंत्रण पाठवले. या कार्यक्रमासाठी योग गुरु स्वामी रामदेव यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले. पुढचा महत्वाचा प्रश्न असा की श्रीरामांच्या जुन्या मूर्तीचं काय होणार. तर श्रीरामांच्या जुन्या मूर्तीचे काय होणार याचं कुतूहल अनेक भाविकांच्या मनात होतं. असं सांगितलं जातं की अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहात नवीन मूर्तीसोबत रामलल्लाची जुनी मूर्ती सुद्धा बसवली जाईल. नवीन मूर्तीला अचल मूर्ती तर जुन्या मूर्तीला उत्सव मूर्ती असं बोललं जाईल. श्रीरामांच्या सर्व उत्सवात मिरवणुकीसाठी फक्त ही उत्सव मूर्तीच बाहेर काढली जाईल. ही उत्सव मूर्ती भारताच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नेली
नवीन मूर्ती भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात पाहायला मिळेल. पण जुन्या आणि नवीन मूर्तीमध्ये फरक काय आहे, तर रामलल्लाच्या जुन्या मूर्तीची उंची खूपच कमी होती, म्हणून भाविकांना मूर्तीचं दर्शन नीट घेता येत नव्हतं. पण आता श्रीरामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती 51 इंच असेल, 35 फुटाच्या अंतरावरून भाविकांना या मूर्तीचं दर्शन घेता येईल. ही मूर्ती 5 वर्षाच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली. नवीन मूर्ती गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या 3 मूर्तिकारांनी तयार केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सर्व सोहळा पार पडणार, तर यासाठी सिक्युरिटी कशी असेल ते आपण बघू. अयोध्येतील राम मंदिर सुरक्षेसाठी 6 थरांची हाय सिक्युरिटी योजना तयार करण्यात आली. G20 शिखर परिषदेसारखे हाय प्रोफाईल सिक्युरिटी येथे असणार आहे. रामलल्लाच्या मुख्य मंदिराला कव्हर करायला रेड झोन असेल. इथे एकूण 7 बॉम्ब शोधक पथक असतील. मंदिराजवळ एक स्पेशल कंट्रोल रूम बनवण्यात आली आहे, जी भाविकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. मेन मंदिराचा कॉम्प्लेक्स सोडून मंदिर परिसराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर आणि चौकात कॅमेरे बसवण्यात आले आणि तिथे असलेले सिक्युरिटी ऑफिसर्स कंट्रोल रूमच्या थेट संपर्कात असतील. त्यामुळे त्यांना उत्सवाच्या वेळी गर्दी नियंत्रण करण्यात सुद्धा नक्कीच मदत होईल. 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यानंतर अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त लोकांची गर्दी होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. प्रभू रामांसाठी काय काय भेटवस्तू येणार हे आपण जाणून घेऊया. अयोध्येत या भव्य राम मंदिरासाठी भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा भेटवस्तू येतात. प्रभू रामांसाठी छत्तीसगडमधून 3,000 क्विंटल तांदूळ भेट येणार आहे. सोबतच नेपाळमध्ये असलेल्या त्यांच्या सासूरवाडी म्हणजे जनकपूरमधून कपडे, फळं आणि सुकामेवा त्यासोबतच सजलेल्या 1100 थाळ्या येणार. याशिवाय नेपाळमधून 51 प्रकारची मिठाई, दही, लोणी आणि चांदीची भांडी असणार आहे. उत्तर प्रदेशातल्या एका जिल्ह्यातून एक खास अष्टधातूपासून बनवलेली 2100 किलोची घंटा रामलल्लांच्या दरबारात येणार आहे. असं म्हटलं जातं की देशातील सर्वात मोठी घंटा असेल. तिची किंमत ही साधारण 25 लाख रुपये असणार आहे. यासोबतच प्राण प्रतिष्ठेसाठी गुजरातमधल्या बडोदामधून 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवली जाते. तिचं वजन साधारण 3500 किलो असणार आहे. ज्यात वजन 3500 किलो असल्याचं सांगितलं जातं. याची खासियत अशी की ती एकदा पेटवली की 1.5 महिना सतत जळत राहणार. 22 जानेवारीला तुम्ही अयोध्येत जाऊ शकाल का? तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की 22 जानेवारीला निमंत्रण पत्राशिवाय कुणी अयोध्येत येऊ शकणार नाही. जर कोणी बुकिंग केलं असेल तर ते रद्द करण्यात येईल. पीएम योगी यांनी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि काही सूचना जारी केल्या. योगी यांनी आदेश दिला की 22 जानेवारीला अयोध्येतील सर्व धर्मशाळा आणि हॉटेलचे प्री बुकिंग रद्द करण्यात यावं. 22 जानेवारीचं सर्वांचा बुकिंग रद्द केला जाईल. या दिवशी ज्यांना सोहळ्याचं निमंत्रण असेल तेच अयोध्येत येतील. निमंत्रण पत्र आणि ड्युटी पास असलेलेच अयोध्येमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुम्ही 22 जानेवारीला तिथे जायचा विचार करत असाल तर थांबा आणि तुमचा प्लॅन पोस्टपोन करा. त्यानंतर नेमका अयोध्येत कधी जाता येईल याविषयी यूपी सरकार लवकरच सांगेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनल